अलीकडे वेगवेगळ्या आजारांनी लोक त्रसते. पित्त झालं, पित्ताच्या गोळ्या खातात. गुडघे दुखलाले, कंबर दुखलाले, गोळ्या खातात. ते गोळ्या काय असतात? स्टिरॉइड आणि पेन किलर असतात. आणि ते खाल्ल्यानंतर तात्पुरतं बरं वाटतं, पण पुन्हा त्याचे साईड इफेक्ट होतात. उष्णता वाढते, हाडं ठिसूळ होतात, किडनी फेल होते, म्हणजे मोठ्या आजाराला तोंड द्यावं लागतं. जसं आता याला साधं उदाहरण एक व्यवहारातलं तुम्हाला सांगतो की पायात काटा मोडला, जवळ काढला खुरूप होणार नाही. तसं आजाराला गोळ्या खाऊन जर टाइमपास केला आपण, तर त्याच्यातून आपल्याला मग किडनीचे आजार, उष्णता वाढणं, हाडं ठिसूळ होणं, मग गुडघ्याच्या वाट्या बदला, मणक्यात गॅप आहे, हे सगळे आजार होतात. आणि हे आजार जर टाळायचे असतील तर 3 दिवसाचा आपला सुरुवातीलाच आपल्याला थोडंफार दुखणं आहे, तर तुम्ही लगेच जर 3 दिवसाचा कोर्स केला, जास्त आजार असला तर समजा मणक्यात गॅप आहे, ऑपरेशन करायसाठी त्याला 10 दिवस राहावं लागतं. पण तुमची मानपाट दुखते, कंबर दुखते महिना 2 महिन्यापासून, तर तुम्ही 3 दिवस जर निवासी राहिलात तर 3 दिवसामध्ये तुम्हाला आराम पडेल. आणि 3 दिवस केले तर तुम्ही जर घरी केलात तर तुम्हाला आयुष्यात दवाखान्यात जायची गरज पडणार नाही, गोळ्या खायची गरज पडणार नाही. तर तुम्ही अनुभव घ्या, दुसऱ्याला सांगा. धन्यवाद.